नमस्कार मित्रांनो, हे बघा आता हे आहे नवरात्र उत्सव 2025चा पलावा येथील उत्सव. आणि हे बघा तुम्ही बघू इच्छिता लेफ्ट आणि राईट साईडला दोन्ही साईडला मोठे मोठे स्टॉल लागलेले आहेत खाण्याचे. सर्व काही हे बघा आईस्क्रीम वगैरे सगळं काही तुम्हाला भेटते. सगळे आयटम भेटतात इथे. जे नाश्त्याला आपल्याकडे असतात ते चांगले चांगले. आणि इथे आतमध्ये पण खूप सारं चांगलं असं डेकोरेशन केलेलं आहे मित्रांनो. तुम्ही आवश्यक या नवरात्र उत्सव 2025 पल्लवियन. आणि इथं पल्लवा गेट नंबर 4च्या इकडे आहे, कासारी डोंबिवली ईस्टला. तर हे बघा आम्ही इथं आलेलो आहे मित्रांनो. आता बघूया पुढं. म्हटलं चला बघू, म्हटलं कुठं चांगलं आहे. आम्ही डोंबिवलीला 2-3 ठिकाणी जाऊन आलेलो आहे. तर हे मला चांगलं वाटलं आहे का त्यांनी सांगितलं की इथे खूप छान असते. तर म्हटलं चला बघूया. हे लाईटिंग वगैरे बघा किती छान अशी लाईटिंग वगैरे केलेली आहे. आणि आम्ही मग माझ्या फॅमिलीसोबत इथं आलेलो आहे. म्हटलं मुलीला घेऊन आणि बायकोला घेऊन. म्हटलं चला बघूया इथं कसं काय. तर खूप गर्दी होती, पाऊस पण खूप चालू होता, तरी म्हटलं छान वाटलं मला. आणि तिथे लेफ्ट साईडला खूप सारं असं खेळायचं होतं, जसं आपण मेल्यामध्ये बघतो तसं होतं. आणि जे मोठे मोठे जत्रेमध्ये असते तसं छान असं हे होतं, लाईटिंग वगैरे. आणि एवढा पाऊस चालू असतानासुद्धा लोक गरबा खेळत होते. गरबा पण चांगला मस्त एन्जॉय करत होते लोकांना पावसामध्ये पण. आणि हे बघून मला पण छान वाटलं की यार एवढा पाऊस असताना पण लोक एन्जॉय करत आहेत. आणि खूप आवडीनं असं खेळत होते, लहान मुलं हो मोठे सर्व, महिला पुरुष सगळे. आणि मुली वगैरे पण हे बघा किती छान असं हे करत होते. आणि साऊंड सिस्टीम वगैरे पण धन चालू होते जोरात, मस्त. काय नसतं, पाऊस असताना पण काय फरक पडला नाही आहे. आणि मग माझी मुलगी पण होती, मुलगी पण म्हणत होती पप्पा मला खेळायचं आहे. म्हटलं बाबू इथं काय, तर चला तुला दाखवतो मी खेळायला. तर म्हटलं पावसात बऱ्याच ठिकाणी काय खेळायसाठी काय होतं, पण ते इथं लेफ्ट साईडला मग म्हटलं आता पुढं चल म्हटलं. आणि हे बघा हे पोरं पण एन्जॉय करतात. आणि पब्लिक कंटिन्यू येत राहत होती. आणि कोणी जात होता येत होता असं चालूच होती पब्लिक. 10 वाजले होते तरी पण कंटिन्यू चालू होती. आणि गर्दी काय कमी काय होत नव्हती. म्हटलं बघू आता कसं काय पुढं, किती वाजेपर्यंत थांबायचं आहे. आणि बराच वेळ झाला होता, तर तरी पण पब्लिक भरपूर होती मित्रांनो. आणि कष्टी करू नको. त्या पोरगी पण छान एन्जॉय करत होती मित्रांनो. आणि हे बघा पब्लिक कशी एन्जॉय करते. आपला नवरात्र उत्सव म्हटलं की महिलांसाठी एक चांगला त्यौहार असते, सण असते तो. आणि तो एन्जॉय करण्यासाठी खूप आतुरतेची वाट बघतात 9 दिवसाची ते. आणि आपली जे साडी वगैरे कलर मॅचिंग करून आपले एका उत्साहामध्ये ते आपला एन्जॉय तिथे हे करत असतात. आणि छान वाटते त्यांना पण बिचारे. आता हे बघा लेफ्ट साईडला इथं खेळण्यासाठी खूप छान बनवलेले आहे. ॲक्च्युली पाऊस तर खूप चालू होता, परंतु ठीक आहे आता काय, पावसात तर करत होते मुलं एन्जॉय. त्यांना पण म्हटलं चला बघूया. तर माझ्या मुलींना पण मी तिकडे घेऊन गेलेलो आहे. आणि ती पण रडत होती खूप, पप्पा मला खेळायचं. मग म्हटलं चल बेटा बघू आता. तिथे गेल्याच्यानंतर अक्षरशः खूप सारा चिखल जमलेला होता. ॲक्च्युली हे गार्डनमध्ये होतं, परंतु चिखल खूप जमला. पण तरी त्या लोकांनी त्याच्यावरती ताडपत्री करून लोकांना त्रास होऊ नये म्हणून मस्त आयोजन असं केलेलं होतं. ही बघा छोट्या मुलाची ट्रेन आहे. आणि ट्रेन पण खूप छान अशी फिरत होती. पावसामुळे काय जास्ती कोणी बसलेलं नव्हतं, पण एक मुलगा होता ट्रेनमध्ये बसलेला होता. आणि हे बघा कंटिन्यू नुसता एन्जॉय करत होते गरबा. गरबाचे मस्त 6वा दिवस असताना पण 6वा दिवस होता. गर्दी पण खूप छान होती. आणि चला लेट्स गो कंटिन्यू. मग इथे आम्ही गेलेलो आहे ट्रेनच्या इथे. तर ही ट्रेन बघत होतो. मुलगी बोलली तर आम्हाला खेळायचं आहे, तर म्हटलं चल बेटा ठीक आहे. आणि हे बघा पाण्याचं ते पाण्यात हे करण्याचं पाण्याची शो. आणि याचं 100 रुपये तिकीट आहे. कुठलं पण घ्या 100 रुपये तिकीट.